संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. प्रस्तावित शक्तीपीठ मार्ग रद्द करून पर्यायी मार्गाने करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे समरजितसिंह घाटगेंची मागणी. शक्तीपीठ विरोधी शेतकऱ्याच्या वतीने दिले निवेदन. प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ मार्ग रद्द करून त्याऐवजी शेतकऱ्यांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केली. याबाबत शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या शेतकऱ्यांनी श्री घाटगे यांना वनाळी येथे भेट घेऊन विरोधाच्या भावना शासनापर्यंत पोहोचव्यात यासाठी निवेदन दिले होते. त्याची तातडीने दखल श्री घाटगे यांनी बामणी येथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली होती. यावेळी शेतकऱ्यांना याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देऊन विरोधाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवू, असा शब्द दिला होता. त्यानुसार श्री घाटगे यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली व याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. निवेदनातील मजकूर असा: शासनाने जाहीर केलेला नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील जवळपास 12 जिल्ह्यातून जात आहे. तसाच तो कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावातून जातो. हा राज्यातील सर्वात लांब महामार्ग असणार आहे. या महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 59 गावातील बागायती जमिनींचे नुकसान होणार आहे. अगोदरच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या अनेक धरणांमुळे अगोदरच जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या जमिनी धरणांमध्ये व कालव्यांमध्ये गेल्या आहेत. तसेच विस्थापितांना राहण्यासाठी व उपजीविकेसाठी अनेकांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत, तर बहुतांशी शेतकरी अल्पभूधारकही झाले आहेत. जर हा महामार्ग झाला तर अनेक अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होतील व त्यांचे उपजीविकेचे साधनच संपेल. तसेच या महामार्गामुळे अनेकांचे व्यवसायही बंद पडतील. म्हणून या महामार्गविरोधात प्रत्येक ग्रामसभेत ठराव करण्यात आले आहेत. या विरोधाच्या उठावात कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातीलही शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यामुळे हा मार्ग रद्द करून पर्यायी मार्गाने करण्याबाबत शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करावी, अशीही विनंती घाटगे यांनी केली. पर्यायी मार्गाचा अवलंब करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. शेतकऱ्यांनी सुचविल्याप्रमाणे पुणे बंगलोर महामार्गावरून निपाणी येथून निपाणी देवगड राज्यमार्गावरून पुढे गोव्याला हा मार्ग जोडावा. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाचतील व शासनाचे कोट्यावधी रुपयेही वाचतील. वरील सर्व परिस्थितीचा विचार करता हा प्रस्तावित महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.